पेरजागड अर्थात 7 बहिणीचे डोंगर, 7 सिस्टर हिल म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे चंद्रपूर जिल्ह्यात घोडाझरी अभयारण्य अंतर्गत येते. हा ठिकाणी आल्यावर मुख्य गेटच्या आत जाताना 20 रुपये प्रति व्यक्ती असा प्रवेश शुल्क घेतला जातो. हिरवळगार निसर्गाच्या सानिध्यात हा किल्ला ट्रॅकिंग किंवा चढाई करण्यासाठी उत्तम आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सरांच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो 7 सिस्टर हिल अर्थातच 7 बहिणीचे डोंगर. मित्रांनो, 7 बहिणीचे डोंगर हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पेरजागड ह्या गावापाशी असलेले हे स्थळ आहे. ही एक मोठी पर्वतरांगा असलेलं ठिकाण आहे आणि सगळ्यात मोठं शिखर असलेलं पर्वत आहे हे पेरजागड. पोहोचण्यासाठी आपण गुगल मॅपच्या सहाय्याने येऊ शकता. सरासरी चंद्रपूरवरून 120 किलोमीटर आणि नागपूरवरून 130 किलोमीटर हे पेरजागड पडते. ट्रॅकिंग करण्याची मजा खूप वेगळीच असते आणि इथं प्रत्यक्षामध्ये ट्रॅकिंग करायला मिळत आहे. आज 7 सिस्टर हिलला येताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन यायची, नाही तर काही खरं नाही. पेरजागड हे एक विशेष ठिकाण आहे. ज्यांना रोमांच चढाई आवडते त्यांच्यासाठी. इथे आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे इथले ठिकाण, जे अतिशय सुंदर आणि शांततापूर्ण आहे. प्राकृतिक सौंदर्याचे सगळ्यात रम्य दृश्य हेच आहे. हे पहाड अंदाजे 35 किलोमीटर लांब आणि 460 किलोमीटर उंच आहे. या ठिकाणी कधी पण यायचं राहिलं तर सकाळी यायचं, कारण दुपारनंतर उन्हामध्ये चढायला खूप थकवा येतो. पेरजागड हे वाईल्ड लाईफ ताडोबा सेंचुरीमध्ये येते. इथून सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहणे हे सुरक्षित नाही, कारण इथे दिवसा सुद्धा जंगली जनावर दिसायची संभावना आहे. दुरून पाहिल्यावर हे दिसायला किल्ल्यासारखे दिसते, कारण याच्या शिखरावर मोठी मोठी दगड पाहायला मिळते. सात बहिणीचे डोंगर म्हणजे 7 बहिणी होत्या आणि त्यांची निवासे, गुफा आणि मंदिर हे प्राचीन काळापासून आज पण इथेच आहे. पुराण्या लोकांचं असं म्हणणं होतं की इथे 7 बहिणी राहत असायच्या. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही 7 बहिणीच्या डोंगरावर आलेलो आहोत आणि आता डोंगर चढाई करत करत जवळ आलेलो आहोत. ऊन खूप जास्त आहे. कधी पण अशा ठिकाणी यायचं असल्यावर
सकाळी मॉर्निंगच्या टाइमला यायचं. इथला टाइम आहे 8 ते 5 वाजेपर्यंत चालू राहते. पासून दरवर्षी मकर संक्रांत आणि महाशिवरात्री सारख्या सणाच्या वेळी आजूबाजूचे लोक इथे एकत्रित होतात. जेव्हा तुम्ही चढाई करून शिखरावर पोहोचता तेव्हा तिथले मनोरम दृश्य बघून मन प्रसन्न होते. येथे आपण थोडा वेळ शांततेने बसून शहराच्या गर्दीतून दूर येऊन इथले खूबसूरत नजाऱ्यांचे आनंद घेऊ शकतो. ह्या गडावर छोटी छोटी गुफा आपल्याला पाहायला मिळते. दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत. इथे कधी पण भेट द्यायची असली तर सगळ्यात उत्तम मोसम म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. कारण ह्या मोसममध्ये इथली हिरवळता आणि शिखरावरून दिसणारे अद्भुत नजारे हे बघायला खूप मस्त असते. चला तर मित्रांनो, भेटूया पुन्हा नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला असंच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे चॅनलला आणि मला नवीन नवीन असे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रतिसाद भेटते. चला तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.